हं. सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. इयत्ता 10वीचं विज्ञान आणि तंत्रज्ञान जे तुमचं 9वी पासून सुरू झालं. इयत्ता 10वीचं विज्ञान तंत्रज्ञान तंत्रज्ञान हा विषय तुम्हाला नवीन सुरू झालेला आहे. त्यातला भाग 1 आपण आज घेणार आहोत. भाग 1 सुरू करणार आहोत. बघा. हे तुमचं पुस्तक आहे, टेक्स्टबुक आहे बघा. तर आपण तुम्हाला दोन्ही भाषेमधून शिकवणार आहोत कारण सध्या आपल्याला प्रत्येकाला वेगळं घेणं गरजेचं कठीण आहे. पहिला धडा आहे आपला गुरुत्वाकर्षण. कोणता धडा आपला आहे पहिला? गुरुत्वाकर्षण धडा आपल्याला शिकायचा आहे. ठीक आहे. गुरुत्वाकर्षण धडा आपल्याला शिकायचा आहे. तुमच्याकडे काही पुस्तकं पण आपण तुम्हाला मी आधी पुस्तकं पाठवली होती. तुम्ही पुस्तकं वाचलीत की नाही माहित नाही मला. एक सेकंड हां. पेज नंबर 10 आहे. हं. बघा. द फर्स्ट चॅप्टर काय तुमचा? गुरुत्वाकर्षण चॅप्टर तुमचा आहे. जेवढं होईल तेवढं आपण कव्हर करूया आजच्या सेशनमध्ये आणि जेवढं उरतं ते आपण उद्या कव्हर करूया. बघा. सगळ्यांचं लक्ष असू द्या. काही डाऊट असेल मला विचारा नंतर. आवाज येत नसेल, नेटवर्क गेला पुन्हा जॉइन करा. बाकीचे येतीलच. आपण प्रत्येकाची वाट बघितली तर आपला अभ्यासच होणार नाहीये. आता या धड्यात काय-काय शिकायचं बघा. काय-काय महत्त्वाच्या मूलभूत संकल्पना आहेत. पहिलं आहे तुमचं गुरुत्वाकर्षण. त्यानंतर केप्लरचे नियम, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, मुक्तिवेग, वर्तुळाकार गती, अभिकेंद्री बल, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आणि मुक्त पतन, फ्री फॉल त्याला म्हणतो. बरोबर? परत रिपीट करतो बघा काय-काय तो आपल्याला शिकायचं याच्यामध्ये. ग्रॅव्हिटेशन, Kepler's laws, acceleration due to gravitational force of the earth, free fall, circular motion and centripetal force, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि सगळ्यात लास्टला आपलं शिकायचं एस्केप व्हेलॉसिटी. आपण टू द पॉइंट मुद्दे पाहणार आहोत. म्हणजे टू द पॉइंट्स बघणार आहोत. सगळं आपण घेणार नाही आहोत. म्हणजे सर्व पॉइंट टू पॉइंट वाचणार नाही आपण. तर जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेच आपण घेणार आहोत. कारण तुम्ही 10वीला आता तुमच्या तुलनेमध्ये या गोष्टी बऱ्याच वेळा रिपीट झालेल्या आहेत. आता गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? बघा, तर गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक वैश्विक बल आहे, लक्षात घ्या. बघा, काय दिलं आपल्याला? आता गुरुत्वाकर्षणाचे बल हे कसं आहे? तर एक वैश्विक बल आहे. वैश्विक म्हणजे काय? संपूर्ण जगात. तर तुम्ही कुठेही जा, गुरुत्वाकर्षण हे संपूर्ण पृथ्वीवर हे कसं आहे? गुरुत्वाकर्षण हे बल वैश्विक आहे. परंतु संपूर्ण पृथ्वीवर हे बल आहे. त्याचबरोबर ते केवळ पृथ्वीवरील 2 वस्तूंमध्येच नव्हे, तर कोणत्याही 2 खगोलीय वस्तूंमध्ये सुद्धा प्रयुक्त होते. लक्षात ठेवा. बरोबर? म्हणून त्याला म्हणतो आपण गुरुत्वाकर्षण किंवा ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे? परत रिपीट करतो बघा मी. सो वी हॅव सीन द इन प्रिव्हियस स्टँडर्ड द ग्रॅव्हिटेशन फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स. हे कोणतं फोर्स आहे? युनिव्हर्सल. लक्षात ठेवा. युनिव्हर्सल इज व्हॉट? संपूर्ण युनिव्हर्समध्ये. त्याच्यामध्ये आपली पृथ्वी आणि बाकी सर्व येतात. And it acts not only between the two objects on the earth, but also between any two objects in the universe. लक्षात ठेवा. जसं आपल्या समोर इथे आपण अर्थ घेतलं. इथे अर्थ म्हणजे पृथ्वी आपली आणि या ठिकाणी समोर आपण मून घेतला, चंद्र आहे. तर या दोघांमध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशन आहे, लक्षात घ्या. इव्हन सन जर आपण या ठिकाणी घेतला सन, तर या सगळ्यामध्ये ग्रॅव्हिटेशन आहे. आणि बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशन ओन्ली बघा, सूर्याभोवती जे ग्रह फिरतात ना, आवाज बंद ठेवायचा आहे. सूर्याभोवती जे ग्रह फिरतात ना, हे सुद्धा ग्रॅव्हिटेशनमुळेच आपल्याला फिरतात ते. आणि जर दुसरं बघितलं आपण, ग्रॅव्हिटेशन मुळेच आपण या पृथ्वीवर म्हणजे आपण जे जमिनीवर उभे आहोत किंवा जमिनीवर आहोत, हे फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनमुळेच आहे. पुढे बघा आपल्याला काय दिलं अजून काय माहिती ग्रॅव्हिटेशनची म्हणजे गुरुत्वाकर्षणाची. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला होता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कोणी लावला शोध? सर आयझॅक न्यूटन यांनी लावला होता. हे सर्व आपल्याला माहित आहे. गुरुत्वाकर्षण शोध कोणी लावला होता? आयझॅक न्यूटन यांनी लावला हे आपल्याला माहित आहे. म्हणजेच काय तर त्यांचा प्रयोग सुद्धा तुम्हाला माहित असेल, की झाडावरून एक फळ सफरचंद खाली पडत असलेलं सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना शोध लागला. त्यांना सर्व त्यांना प्रश्न पडला. आवाज बंद ठेवायचा आहे गौरव. त्यांना प्रश्न पडला, की सर्व सफरचंदे सरळ खालीच का पडतात? तिरकी का पडत नाहीत? क्षितिज समांतर रेषेत का जात नाहीत? असा त्यांना प्रश्न पडला आणि त्यावरून शोध लावला गुरुत्वाकर्षणाचा. बरोबर? शोध लागला गुरुत्वाकर्षणाचा. कोणी लावला? न्यूटनचा लावला. आपल्या डोक्यावरून फळ खाली पडलं असतं. आपल्या डोक्यावर जर फळ पडलं असतं किंवा खाली फळ पडलं असतं, आपण ते फळ खाऊन मोकळं झालो असतो. पुढे जोक होता. अ, बघा. तर त्या निष्कर्ष काय काढला? तर पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करीत असेल. लक्षात घ्या. काय म्हटलं त्याने? की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या कुठे असेल? केंद्राकडे असेल, सेंटरवर असेल.
म्हणून तुम्हाला काय कळेल तर झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी रेषा ही कशी असेल क्षितिज लंब लंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिज लंब दिशेने खाली पडला. एखादी वस्तू जेव्हा खाली पडते ती बरोबर 90 अंशात काटकोनात पडत असते एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर? परत सांगतो बघा लक्ष द्या परत. So what is the gravitation? The phenomenon of gravitation was discovered by Sir Isaac Newton. बरोबर? कोण गेलं रे? गौरव आला. बाकी कोण गायब झालं मध्येच? पवार. पवार नाही वाटतं ना? ठीक आहे. जस्ट अ मिनिट. पवारला बोलून घेतो 2 मिनिटं मी. सगळ्यांना सांगितलं नेटवर्क लिंक पाठवली. पोरं कार्टून आहे आपले. हं. चला रोशन आलाय. So the phenomenon of gravitation was discovered by Sir Isaac Newton. As the story goes, बघा story आहे. As the story goes, he discovered the force by seeing an apple fall from a tree on the ground. Okay, त्याने झाडावरून फळ पाहिलं and he felt. So he wondered की बाबा why all apples fall vertically downward and not an angle to the vertical, or why they do not fly off. बरं का उडून जात नाही आकाशामध्ये ते जमिनीवरच का पडतात. So after much he came to the conclusion. The conclusion was that the earth must be attracting the apple towards itself, and this attraction force must be directed toward the center of the earth, right? Center of the earth. म्हणून आपण काय म्हणतो या गोष्टी एकमेकांकडे आकर्षिल्या जातात. आपण याचा अभ्यास करतो बघा. सो इन द फिगर यू हॅव शोन तुम्हाला फिगर मध्ये दाखवलेलं आहे की हाऊ द ग्रॅव्हिटेशन फोर्स इज देअर. तुम्हाला आकृती दाखवलंय सफरचंद आहे ते सफरचंद तुम्हाला दाखवलं की खाली पडते वगैरे वगैरे. तर न्यूटनने विचार केला की जर हे बल वेगवेगळ्या फांदी उंचीवर असलेल्या सफरचंदांवर प्रयुक्त होत असेल तर सफरचंदांहून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वी असून खूप दूर असल्या चंद्रासारख्या वस्तू सुद्धा होत असेल का. बरोबर की नाही. तर त्याचं म्हणणं काय होतं की जर फक्त आणि फक्त सफरचंदावर आहे का ते नाही, हे सर्व वस्तूंवर किंवा सर्व ग्रह ताऱ्यांवर अशा प्रकारचं गुरुत्वाकर्षण असतं. त्याने आणखी वेगवेगळ्या संकल्पना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. बल व गती, फोर्स आणि मोशन. बरोबर. सी what he thought. Newton thought that if the force acts on the apple on the tree of different height. बरोबर. बघा ना झाडाला फळ एकाच उंचीवर असतात का नाही. हे फळ खाली आहे, हे थोडं आणखी उंचीवर आहे. जर द फोर्स इज अप्लाइड टू इच अँड एव्हरी ऍपल ऍट डिफरंट हाईट. जर डिफरंट हाईटवर असेल, बरोबर, डिफरंट हाईटवर जर फोर्स असेल, then the apple on the tree of different height from the surface of the earth, can it also act on objects at even greater height. इवन ग्रेटर हाईट म्हणजे काय तर मून आहे किंवा बाकीचे प्लॅनेट्स आहेत, बाकीचे तुमचे प्लॅनेट्स किंवा ग्रह आहेत वगैरे वगैरे. सो नाव वी ऑल नो दॅट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ऍक्ट्स ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स, राईट. पुढे बघा आता आलेली मुलं थोडं लक्ष द्यायचं तुम्हाला. तुम्ही लेट आलात असं डोंट वरी, काही प्रॉब्लेम नाहीये. खूप जास्त आपण अभ्यास सुरू नाही केलाय. बल व गती, फोर्स अँड मोशन. बल व गती म्हणजे काय बघा. तर तुम्हाला माहित आहे की एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घेऊन आणण्यासाठी त्याच्यावर काय करावं लागते, तुम्हाला बल प्रयुक्त करावं लागते. काय प्रयुक्त करावं लागते, बल प्रयुक्त करावे लागते. हे तुम्ही पाहिलेले आहात. न्यूटनचे गतिविषयक असणारे 3 नियम कोणते, हे तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये झालेले आहेत. 9वी मध्ये तुम्हाला इयत्ता झालेले आहेत. तुम्ही पुन्हा 9वीचं पुस्तक उघडून पाहू शकता. तुम्हाला न्यूटनचा माहिती दिलेली आहे न्यूटनची, वाचून घ्या. खूप छान असं आहे. त्यांनी पुस्तक लिहिलं होतं प्रिन्सिपिया नावाचं. त्या पुस्तकात त्याने सर्व सिद्धांत, गणिती समीकरण मांडलेली आहेत. न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता, गणित या सर्वांचा अभ्यास केलेला आहे. न्यूटन हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ सुद्धा होते. अशा बऱ्याच गोष्टी वाचून घ्या छानपैकी. त्यांनी त्या न्यूटनची माहिती मला दिलेली आहे. पुढे आपण शिकणार आहोत वर्तुळाकार गती म्हणजे सर्क्युलर मोशन, अभिकेंद्रकी बल. थोडं रिपीट करतो बघा परत. सो व्हॉट इज द फोर्स अँड द मोशन वी ऑल स्टडी. तुम्ही सगळे शिकलेले आहात. फोर्सचं तुम्ही जर मला वाटतं 7वी का 8वीला तुम्हाला फोर्स झालेलं आहे. फोर्स अँड द मोशन. वेन वी हॅव टू चेंज द डिरेक्शन ऑफ अन ऑब्जेक्ट, किंवा तुम्हाला जर एखाद्या स्टेशनरी ऑब्जेक्टला तुम्हाला मूव्ह करायचं आहे, यू रिक्वायर फोर्स टू बी अप्लाइड. So when we say that, we have seen that a force is necessary to change the speed as well as the direction of motion of an object. ठीक है. You also have seen last year Newton's न्यूटन्स लॉज ऑफ मोशन्स. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन सगळ्यात पहिला चॅप्टर तुम्हाला होता इयत्ता 9वीचा.
द इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट तुम्हाला सर आयझॅक न्यूटनची माहिती दिलेली आहे. 1642 ते 1727 कालावधी आहे. अ, शिवाजी महाराजांच्या जवळपासचा तो कालावधी आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी बुक लिहिलं होतं प्रिन्सिपिया. बाकीच्या गरज गोष्टी. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट अ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. आता बघा. आता हा जो काही तुम्हाला दिला सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स, मी तुम्हाला यातलं फक्त इम्पोर्टंट काय तेवढंच सांगणार आहे बघा. ओके, वी आर गोइंग टू लर्न ओनली द इम्पोर्टंट थिंग्स इन इट. हू हॅज कम? आयुष पवार आहे का? आयुष पवार, आयुष पवार, गौरव आलाय, संकेत आलाय, रोहित चव्हाण आलाय, रेडिओ ओके, राहुल आलाय. आयुष पवार कुठे गॅप झाला? मला सांगत होता सर माझं लेक्चर घ्या सायन्सचा. कुठे गॅप झाला रे? जॉईन अगेन. चलो, तर सांगितलं मेसेज पाठवला, बघू आता आला तर बरंच आहे. हा कुठे गेला? कल्पेश तर आलाय. शुभम नाही आला, शुभम जाधव. पोरांना काय बोलून बोलून आलो असं मला वाटतं, काही कळत नाही. गणेश पण नाही आला. गणेश नाही तेव्हा उगवत होता आणि आता जेव्हा शिकवत तेव्हाच गायब होत होता पोरं. नाही बोंबल म्हणा. हम्म. वा, आता काय दिलं तुम्हाला? बघा, तुम्हाला एक प्रयोग दिला. तुम्ही काय केलं? समजा त्या मुलीप्रमाणे तुम्ही काय केला? तो एक दगड घेतला, एक दोरीला एक दोरीच्या डोक्याला एक दगड बांधला आणि तुम्ही फिरवलं. तर फिरवल्यानंतर काय होईल? जर तुमचा तो दगड सुटला, तो दगड कुठं जाईल? बाहेर जाईल. बरोबर? दगड कुठे जाईल? तुम्हाला बाहेर फेकला जाईल. म्हणजेच काय तर यामध्ये 2 प्रकारची बलं आणि दगड बाहेर फेकला जाईल. परंतु तुमचा जो दोरा आहे, तो दोरा कुठे जाईल? आतल्या बाजूला येईल बघा. दोरा आतल्या बाजूला येईल आणि दगड बाहेरच्या बाजूला फेकला जाईल. म्हणजेच काय तर बघा, म्हणजे काय तर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. याला काय म्हणतो आपण? अभिकेंद्री बल किंवा सेंट्रिपिटल फोर्स असे म्हणतात. म्हणजे या बलामुळे वस्तू कुठे असते? केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते. कुठे जाते? केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते. ठीक आहे. बघा, अशा प्रकारे तुम्हाला हा दगड, दोरीचा बांधलेला दगड आहे. तर आता पृथ्वीचा विचार केला, पृथ्वीच्या नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो हे आपल्याला माहित आहे. अर्थात त्याची दिशा आणि वेग सारखा बदलत असतो. परंतु तरी सुद्धा काय होतं बघा, की त्यावर काही बल प्रयुक्त होत असेल का? असे काही प्रश्न आहेत. बलाची दिशा कोणती असेल? बरोबर. चंद्राची गती कशी असेल? हे सर्व तुम्हाला काही प्रश्न आहेत. ते प्रश्नाची उत्तरं आपल्याला याच्यातून मिळतात. कुठल्या याच्यातून तर गुरुत्वाकर्षणामधून मिळतात. बरोबर. आपल्या सूर्यमालेतील इतर ग्रह सूर्याभोवती असेच परिभ्रमण करतात का? त्याचबरोबर त्यावर असे बल प्रयुक्त होत असेल का? अशा प्रश्नांचा आपल्याला विचार पडतो. तर त्याच्यासाठी काय दिलं महत्त्वाचं बघा. चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे. हे बल म्हणजेच काय? आणि कोण प्रयुक्त करतं? पृथ्वी प्रयुक्त करते. बरोबर. पृथ्वी सुद्धा चंद्राला स्वतःकडे काय करते? आकर्षित करत असते. म्हणजेच त्याचप्रमाणे सूर्य काय करतो? पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करतो. लक्षात ठेवा. सूर्य खूप मोठा आहे. हा सूर्य काय करतो? बाकी सर्व ग्रहांना जवळ-जवळ किती ग्रह आहेत आपले? आपण पाहिले 8 ग्रह. त्या 8 ग्रहांना तो काय करतो? स्वतःकडे आकर्षित करत असणार. म्हणून आपण बघतो की बाकी सर्व ग्रह हे सूर्याभोवती फिरतात. हं. सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. यू हॅव सीन दिस आणि तुम्ही केला पण असेल. हा प्रयोग तुम्ही बऱ्याचदा केला पण असेल. ओके. टाय अ स्टोन टू वन एंड ऑफ द स्ट्रिंग. टेक the other end in your hand and rotate the string to so that the stone moves along a circle. गोल गोल फिरायचं करायचंय. ठीक आहे. As long as we are holding the string, जो पण दोरा असतो, we are pulling the stone towards the center of the circle. बघा, तो आपल्याला असं वाटतं की सेंटर ऑफ द सर्कलकडे आपण त्याला खेचत असतो. ओके. बट काय होतं? जो तुटला, तो तुटला तो कुठे जातो? बाहेर जातो. ओके. इट गोज अवे फ्रॉम द अवर हँड. बट जो दोरा आहे ना बघा, दोरा कुठे जातो? आपल्या सेंटरपर्यंत आपल्याला दोरा पाहायला मिळतो. So in this way, this force is known as centripetal force. This force is known as centripetal force. बघा. This force is known as centripetal force. ठीक आहे. And this centripetal force, see, a force acts on an object moving along a circle and it is directed toward the center of the circle. This this is called as the centripetal force. याला काय म्हणतो आपण? Centripetal force. Getting? This is known as centripetal force. Center toward the center of the circle. Centripetal means center seeking. लक्ष द्या. सेंटरकडे जाणार आहे. Center seeking. The object tries to go toward the center. लक्षात ठेवा. Toward the center of the circle because of this force.
या फोर्समुळे असं होतं. म्हणजेच काय बघा आता इफ यू सी दॅट दिस इज द सन. जर आपण सन म्हटला, तर सनच्या बाजूला काय होतात वेगवेगळे काय असतात देअर आर डिफरंट प्लॅनेट्स जे मूव्ह अराउंड द सन इन डिफरंट ऑर्बिट्स. म्हणजेच काय सन काय करतो सन अल्सो एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲज वेल एज सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे बघा म्हणून सगळे जे काही प्लॅनेट्स आहेत दे मूव्ह अराउंड द सन. दे मूव्ह अराउंड द सन. ठीक आहे. द फोर्स इज एक्झर्टेड ऑन द मून. ठीक आहे. बघा दिस इज अर्थ. यू नो अर्थ. आपल्या अर्थच्या भोवती कोण फिरत असतं रे? मून. राइट? मून रोटेट्स और मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. बट द अर्थ विचार केला आपण अर्थ revolves around the sun. Earth revolves around the sun. Therefore, the force of gravitation is present between the earth and moon as well as earth and sun. समजलं आता सगळ्यांना? गेटिंग? इझी आहे ते. थोडंसं रिव्हिजन आहे तुमच्यासाठी ते. पुढे. अच्छा. आता बघा तुम्हाला काय घ्यायचं केपलरचे नियम पाहिजे तुम्हाला. काय पाहिजे आहेत? केपलरचे नियम. ओके. काय बघा केपलरचे नियम. आपण आरामात जाऊया. काही घाई नाही आपल्याला. विषय समजून घेणं गरजेचं आहे. आणि काय होतं की तुम्हाला बाकीचा पण लेक्चरचा जास्त टायमिंग पण मला वाढवता येत नाहीये. तरी प्रयत्न आहे वाढवण्याचा. बघू कसं जमतंय ते. केपलरचे नियम. काय केपलरचे नियम बघा तर हळू जाऊया. एक-एक गोष्ट समजून घ्या नीट. केपलरचे नियम म्हणजे काय? तर प्राचीन काळापासून मानवी ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करता मानव काय करतो? ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे. गॅलिलिओ हा शास्त्रज्ञ होता. त्याच्या आधी ही निरीक्षणे केवळ डोळ्यांनी केली जात होते. त्यानंतर दुर्बीण बनवली. 16व्या शतकापर्यंत ग्रहाच्या स्थितीवर गतीविषयक बरीच माहिती उपलब्ध झाली होती. त्यानंतर केपलर नावाचा एक शास्त्रज्ञ होता. बरोबर. त्या शास्त्रज्ञाने सर्व माहिती अभ्यासली आहे. त्यांना अभ्यास त्यांना आढळून आले, की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. कोणाला आढळलं असं? केपलरला. त्यांनी ग्रहांच्या गतीचे 3 नियम मांडले. किती नियम मांडले? 3 नियम. त्यांना म्हणतात केपलरचे गतीचे 3 नियम. हे परीक्षेला विचारतात असेच्या असे. बघा परत थोडंसं रिपीट करतो म्हणजे आपल्याला नियमांकडे येता येईल. So what are the Kepler's law? Planetary motion had been observed by astronomers since ancient times. Before Galileo. Why before Galileo? Because he invented the just a minute. एक सेकंड हा. आवाज कोणाचा येतोय? एक सेकंड हा. केपलर वॉज ॲस्ट्रॉनॉमर मॅथमॅटिशियन आहे. एक सेकंड. ओके. चलो. सो बिफोर द ओके थोडं डिस्टर्बन्स झालं. डोंट वरी. Where were we? Okay, here. So before the Galileo, all observations of the planets' positions were made with the naked eye. आपल्या उघड्या डोळ्यांनी ते पाहत होते with the naked eyes. Okay, not using the काय म्हणतो आपण त्याला बायनोक्युलर्स किंवा आपण त्याला म्हणतो मोठं काय असतं त्याला दुर्बीण. कोणती मोठी दुर्बीण आपण म्हणतो त्याला? सांगा मला त्याचं नाव. By the 16th century, a lot of data were available about planetary positions and motions. Johann Kepler, he studied the data जे असेल तर he noticed that the motion of the planets follow certain laws. These laws are known as Kepler's law. कोणकोणते laws आहेत? We'll see. कोणकोणते laws आहेत? चला पाहूया पुढे. Kepler's first law of motion. सॉरी, Kepler's first law फक्त. केप्लसचा पहिला नियम बघा काय तुम्हाला सांगतो. सो केप्लसचा पहिला नियम काय सांगतो? ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून नीट लक्ष द्या. ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. लक्षात घ्या. ग्रहांची कक्षा कशी असते? लंबवर्तुळाकार. लंबवर्तुळाकार तुम्हाला ही बघा ही जी कक्षा आहे ही लंबवर्तुळाकार कक्षा आपल्याला पाहायला मिळते आणि सूर्य कुठे असतो? एका नाभीवर. सूर्य या ठिकाणी आहे आणि ग्रह असे फिरतात. तर बघा यावेळेस ग्रह सूर्याच्या जवळ आलेला आहे. बरोबर आणि जर आपण या ठिकाणचा विचार केला, ग्रह सूर्यापासून कसा आहे? लांब आहे. ग्रह सूर्यापासून बराच लांब आहे. म्हणजेच बघा केपलरचे नियम जसे तसे तोंडपाठ करायचे. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. लक्षात घ्या. आता या आकृतीमध्ये तुम्हाला ग्रहाची सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची लंबवर्तुळाकार कक्षा दाखवलेली आहे आणि सूर्याची स्थिती आपण दाखवली एस ने. कशाने दाखवलेली आहे? आपण एस ने दाखवलेली आहे. आता 1, 2, 3 काय आहे ते पण पुढे पाहणार आहोत आपण. वन बाय वन आपण आरामात जाऊया. काही गडबड नाही आपल्याला. कुठे घाई पण नाहीये.
So what is the first law of motion? कोण आलं? संकेत घाडगे. Good. Just a minute. So Kepler's first law of motion काय सांगतो? The orbit of a planet आवाज लक्ष द्यायचं सगळ्यांनी स्क्रीनकडे. सो फर्स्ट लॉ काय सांगतो? The orbit बघा. The orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. बरोबर? Is in the ellipse and sun is at the focus. So this is the position of the sun and this is the planet. बघा, planet A. He revolves in this direction A, B, C, D, E, F. तो असं काय होतं? Revolve around the sun. आता कोण आलंय? आवाज बंद ठेवायचा बाळांनो. चलो. सो द फिगर मध्ये तुम्हाला दाखवतो सन इज इंडिकेटेड बाय एस. सो 1 2 3 काय तुम्हाला सांगतो पुढे मी. केपलरचा दुसरा नियम काय सांगतो? केपलर दुसरा नियम, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्र व्याप्त करते. काय करते? समान क्षेत्र व्याप्त तुम्हाला करताना पाहायला मिळेल. बघा, एक सेकंड. केपलरचा दुसरा नियम काय सांगतो बघा. बघा. मगाशी आता हा ऍक्च्युली पहिला नियम आहे हा आपला. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्र व्याप्त करते. बघा, ही याप्रमाणे तुम्हाला ए बी आणि सी डी दिसत तुम्हाला. एक सेकंड बघा. ए बी आणि सी डी ही ग्रहाने समान कालावधी पार केलेली अंतरे आहेत. बघा, ए बी आणि सी डी इथून बघा. ए बी ला जायला जेवढा वेळ लागला ए पासून बी पर्यंत जायला तेवढाच वेळ त्याला लागला सी पासून डी ला जायला. म्हणजेच काय तर समान कालावधी नंतर ए आणि सी पासून असलेले ग्रहाचे स्थान क्रमशः बी आणि डी ने दाखवलेले आहे. म्हणजेच ए एस आणि सी एस या सरळ रेषा एका कालावधीत समान क्षेत्र व्यापतात. अर्थात ए एस बी आणि सी एस डी क्षेत्रफळ कशी आहेत? समान आहेत. म्हणजे त्यांना सांगायचं काय बघा तुम्हाला, की नीट लक्ष द्यायचं स्क्रीनवर. थोडं किचकट वाटतंय पण समजून घ्या. त्यांचं म्हणणं काय आहे की बघा, ए पासून बी पर्यंत जायला जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ त्यांना सी पासून डी पर्यंत यायला लागला. आणि हे जे अंतर आहे बघा, हा जो पूर्ण अंतर आहे हे अंतर आणि हे जे अंतर आहे हे अंतर कसं आहे? समान असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, हे क्षेत्र समान आहे. परत रिपीट करतो बघा. आयुष म्हणतो नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. एनिवेज होऊ शकतो. So, what is the Kepler second law says? Kepler second law says that the line joining the planet and the sun sweeps equal areas in equal intervals. So, if you travel from A to B, the same time is required to travel from C to D. Color getting? ठीक आहे. थर्ड लॉ काय सांगतो बघा आपला केपलरचा. व्हॉट इज द केपलर्स थर्ड लॉ सेज? तिसरा नियम काय सांगतो? तो सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय. टी वर्ग बरोबर टी वर्ग समचलनात आहे. कशाच्या? तर आरच्या घनाच्या. म्हणजेच काय? सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग. टी काय? तुमचा आवर्तकाल. बरोबर. तर ग्रहाच्या सूर्यापासूनच्या अंतराच्या घनाला समानुपाती असतो. कशाला? घनाला. आर म्हणजे काय? अंतर. कोणाचं अंतर? सूर्याचं ग्रहापासूनचे अंतर किंवा ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर. ठीक आहे. फक्त जास्त डीपमध्ये जाऊन न जाता फक्त लक्षात ठेवायचं काय नियम आहेत ते. खूप जास्त डीपमध्ये या गोष्टीत सहसा जायची आवश्यकता नाही. काय सांगतो थर्ड लॉ? Kepler's third law says that the square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean of distance of a planet from the sun. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो 3 लॉ झाले. 3 लॉ पाठ झाले पाहिजे. ते 3 लॉ दुसऱ्या परीक्षेत तुम्हाला विचारतात. Kepler's obtained these laws simply from the study of position of planets obtained by regular observations. He had no explanation as to why the planets obey this law. त्याच्याकडे कुठलं एक्सप्लेनेशन नव्हतं की प्लॅनेट्स असं काय करतात. He will see
we will see below. These laws helped Newton in the formation of his theory of gravitation. आता याच नियमात त्याने काय केला बघा, याचाच त्याने काय केला उपयोग करून घेतला कोणी बघा. केपलरचे नियम केवळ बघा काय सांगितलं याने, केपलरचे हे नियम केवळ नियमित निरीक्षणे करून मापन करणाऱ्या ग्रहांच्या स्थानावरून त्याने ओळखून काढले. हे ग्रह या नियमांचे पालन का करतात हे त्याला माहित नव्हतं, कोणाला, केपलरला. म्हणून गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडताना केपलरच्या नियमांची कशी मदत झाली आपण पाहायचं. कोणाला उपयोग झाला याचा, उपयोग कोणाला झाला याचा, न्यूटनला उपयोग झाला. कोणाला उपयोग झालेला आहे, न्यूटनला याचा उपयोग झालेला आहे. एक सेकंड. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्याला पाहायचा आहे. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत काय सांगतो न्यूटन बघा. केपलरची पण तुम्हाला माहिती या ठिकाणी दिलेली आहे बघा. न्यूटन काय सांगतो, वरील सर्व निरीक्षण आणि केपलरचे नियम लक्षात घेऊन न्यूटनने त्याचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडला. त्याचं म्हणणं काय होतं की विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. परीक्षेला हा सिद्धांत विचारतात, एवढंच लिहायचं तुम्हाला. काय लिहायचंय, विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यांच्यातील वर्गाच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. बरोबर. हे तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं, न्यूटनचा गतिविषयक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. आज सगळ्यांचे नेटवर्क चालू आहे का पाऊस नसताना सुद्धा. चला 2 मिनिटं पुढे तुम्हाला केपलरची या ठिकाणी माहिती दिलेली आहे, वाचून घ्या. खूप महत्वाचा. हा जर्मन खगोलशास्त्रज्ञ होता, गणितज्ञ होता. 1600 मध्ये बघा, ज्या वेळेस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली त्यावेळेस तो प्राग मधील टायको ब्राह्मे या खगोलशास्त्रज्ञांच्या मदतनीस होता. तो 1601 मध्ये टायको ब्राह्मे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर केपलर हा त्यांचा उत्तराधिकारी झाला, म्हणजे शाही गणितज्ञ झाला. त्यावेळेस राजे त्या ठिकाणी होते. ब्राह्मे यांनी केलेली ग्रहांच्या स्थानांची निरीक्षणे वापरून त्याने हे काही नियम काढले. तर त्याचे कार्य पुढे न्यूटन आणि त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमात त्याचे उपयोगी पडले. हा जो नियम मांडला ना वरचा बघा, हा नियम या ठिकाणी उपयोगी येतो बघा. हा जो नियम मांडला ना कोणी, न्यूटनने, तर ह्या नियमाची तुम्हाला खाली माहिती दिलेली आहे. मी रिपीट करणार आहे परत, डोंट वरी. बघा, तर या ठिकाणी दोन वस्तू आहेत, गुरुत्वीय दोन वस्तू आहेत. बघा, दोन वस्तूमध्ये गुरुत्व, एक वस्तू आहे M1, दुसरी वस्तू आहे M2. वस्तू म्हणजे त्याचं वस्तुमान आहे ते M1 आणि M2. बघा, M1 आणि M2 असलेल्या दोन वस्तू आहेत. त्यांच्यामधील अंतर आहे D. काय अंतर आहे, D. त्यांच्यामधील अंतर किती आहे, D आहे. तर या दोन वस्तूंमधील जर गुरुत्वीय आकर्षण बल F काढायचं असेल आपल्याला, तर ते आपल्याला या सूत्राने मिळतं. बरोबर, ते आपल्याला या सूत्राने मिळतं. F हे M1 M2 शी समानुपाती असतं आणि D वर्गशी व्यस्तानुपाती असतं. म्हणजेच F बरोबर G M1 छेदा M1 M2 छेदा D चा वर्ग. बरोबर, हा आपल्याला काय करायचा आहे, नियम लक्षात ठेवायचा आहे. यामध्ये F म्हणजे कळलं तुम्हाला, G म्हणजे काय, तर गुरुत्व स्थिरांक. G म्हणजे काय, गुरुत्व स्थिरांक. त्याचा अभ्यास तुम्ही आधी सुद्धा केलेला आहे. वैश्विक गुरुत्व स्थिरांक असं त्याला म्हणतात. बरोबर, परत रिपीट करतोय बघा. So what the Newton's universal law of gravitation says? Newton's law of gravitation says that according to this theory, every object in the universe attracts every other object with a definite force. This force is directly proportional to the product of their masses, म्हणजे M1 M2 पाहिलं आपण, and it is inversely proportional to the square of their distance, म्हणजे D पाहिलं, D square पाहिलं. Okay. Information is given about the Kepler. Read it. Now see. By this law, what it says, if M1 and M2, if M1 and M2, two objects with the masses M1 and M2, they are kept at a distance of D. Distance की दोघांमधलं D. Then the force of attraction or gravitational force of attraction can be written in this way. F is directly proportional to M1 M2 and it is inversely proportional to D square. बरोबर, मग आपण जर चिन्ह काढलं, proportionality sign जर काढलं, you get this formula. F is equal to G M1 M2 upon D square, where G is what, gravitational constant. G is the constant of proportionality and it's called as the universal gravitational constant. लक्षात घ्या, त्याला काय म्हणतो आपण, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल
कॉन्स्टंट म्हणतो. कशाला आपण जी ला म्हणतो. राइट? बाकी महत्त्वाच्या ज्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला. एक सेकंड हां. हां, इकडे बघा. नाऊ here 6.673 into 10 raised to minus 11 Newton meter square per kilogram square. This is the SI unit of G. लक्षात घ्या. This is the SI unit of G. ठीक आहे. 6.6 सॉरी व्हॅल्यू आहे G ची. 6.673 into 10 raised to minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. बरोबर. G ची किंमत काय आहे? बघा. G ची किंमत काय आहे तुम्हाला सांगतो परत. G ची किंमत काय आहे? इथे बघा. G ची किंमत आहे 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर वर्ग प्रति किलोग्रॅम वर्ग. प्रति किलोग्रॅम वर्ग. हा काय झाला तुमचा नियम झाला. आपलं हे झालं की मूल्य झालं. कोणाचं? कोणाचं मूल्य झालं हे? Gचं मूल्य झालं. कळलं? हे G ची व्हॅल्यू झाली. तर आपण या ठिकाणी थांबतो. याच्या पुढचं आपल्याला आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याचबरोबर तुम्हाला पुढे घ्यायचं आहे काही गणितं सोडवलेली. त्यानंतर तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला शिकायचं आहे. पुढे तुम्हाला शिकायचं काय बघा, काही गणितं पण दिलेली आहेत. देन पृथ्वीच्या गुरुत्वात्वरण उंचीनुसार बदल कसा होतो ते पाहायचं आहे. खोलीनुसार बदल कसा होतो, मास आणि वेट काय आहे ते पाहायचं आपल्याला. त्याचबरोबर तुम्हाला पाहायचं आहे गुरुत्वीय लहरी, मुक्त पतन, फ्री फॉल काय आहे, एस्केप वेलोसिटी काय आहे. त्यामुळे एका लेक्चरमध्ये होईल की नाही तर आम्हाला कल्पना नाहीये. कारण आताशी 4 पानं झाली आपली वाचून. सो डोंट वरी, आपण कंप्लीट करूया. 12-13 पानांचा धडा आहे. हा बघा फ्री फॉल किंवा एस्केप वेलोसिटी आहे. तर मग आपण काय करूया की हा धडा पुढे उद्या कंटिन्यू करूया.